नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आज जसं तुम्हाला थंबनेल मध्ये तुम्ही बघू शकत असाल, ओबीएस वरच सेशन घेऊन येतोय. कारण की हे सेशन असं आहे की ज्यामध्ये शिकवण्यापेक्षा आपण तुमचे जे सध्या तुमची संभ्रमावस्था आहे, डायलेमा आहे, तर त्या संदर्भात थोडं डिस्कस करूया. काय झालं, मुलांचे आता मेसेजेस वगैरे येणं चालू झालेत आणि या मेसेजेस मध्ये मुलांचं म्हणणं असं आहे की सर जुलैपर्यंत जाहिरात यायला पाहिजे होती. ती म्हणजे कशाची? ती म्हणजे कंबाईनची गट ब ची, जी नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे, ती अजूनपर्यंत जाहिरात आली नाही. मग अशा वेळेस आम्ही स्वतःला मेंटेन कसं करायचं? आणि आता येत्या 15 तारखेच्या जवळपास जवळपास तुम्हाला असं दिसेल की एक जाहिरात येणार आहे. ठीक आहे, कोणती? ती म्हणजे नगरपालिकेची. आणि नगरपालिकेचे पोस्ट ऑबियस खूप चांगल्या असतात, म्हणजे कर निर्धारक असेल, अकाउंटंट असेल, आणि पोस्ट अशा असतात की ज्या क्लास 2 ला टक्कर देऊ शकतात. अशा प्रकारे ऑफिशियल जॉब असतो, सो ऑबियस आहे. आणि रिझल्ट पण लवकर येतात तुलनेनं. मागच्या वेळी पण खूप जागा आल्या होत्या आणि आता पण 3500च्या वगैरे जवळपास जागा येणार आहेत. सो अशा वेळेस पोरांचं म्हणणं हे आहे की सर मग आम्ही कसं स्वतःला मेंटेन करायला पाहिजे, की काय नेमकं स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे? मग संयुक्त गट ब करावं, ठीक आहे, किंवा मग सरळ सेवा करायची, मग स्वतःला मॅनेज कसं करायचं याविषयी मी थोडंसं तुम्हाला गाईड करणार आहे. ठीक आहे, तर माझ्या मते मला असं वाटतंय, बघा, दोन प्रवाह आहेत. ठीक आहे, एक पहिला प्रवाह हा जो आहे ठीक आहे, जो फक्त सरळ सेवा करतोय, आणि एक दुसरा प्रवाह आहे जो फक्त कंबाईन करतोय. ठीक आहे, संयुक्त परीक्षेची तयारी करतोय. आणि तुम्ही तिसरा अल्ट्रा मॅक्स प्रो वर्ग आहात, जो तुम्हाला दोन्ही सोबत सोबत करायचा आहे. ही आणि ही दोन्ही परीक्षा सोबत करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? मला असं वाटतंय की तुमच्याकडे जर कालावधी बघितला तर जुलै आहे, त्यानंतर तुमच्याकडे ऑगस्ट आहे, त्यानंतर तुमच्याकडे सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे आणि नोव्हेंबर, असे 5 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे. मग या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता? हा जो जुलै आहे, या जुलैच्या अखेर तर जाहिरात येईलच. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला यायला पाहिजे, ती अखेरला येईल. तर मला असं वाटतं की तुम्ही ना इक्वल करायला पाहिजे सोबत सोबत. मागच्या वर्षी तेच झालं. ज्या पोरांनी जरा स्मार्ट वर्क दाखवलं, ते आज तुम्हाला सरळ सेवेतून कोणत्या तरी चांगल्या पोस्टवर दिसतात. असं नाही की सरळ सेवेत खूप चीपच लेवलच्या पोस्ट असतात. S14 S16च्या सुद्धा पोस्ट असतात. नगरपालिकेची पोस्ट खूप चांगली आहे. ठीक आहे, अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? मला असं वाटतंय, बघा, मॅथ रिझनिंग तुम्ही करणारच आहात. ठीक आहे, मॅथ रिझनिंग तुम्ही करणार आहात, सो मॅथ्सची तयारी सोबत चालू असू द्या. ते तुम्ही करणारच आहात, मॅथ आणि रिझनिंग. ठीक आहे, पण मला असं वाटतंय तुम्ही जुलैमध्ये मराठी करायला हवं सोबत सोबत, 2 तास द्या. आणि इंग्लिशला पण 2 तास द्या. सध्या कसं आहे, सध्या शांततेचा काळ आहे. आणि म्हणतात ना, शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त गाळण्याची वेळ येत नाही. सो रक्त गाळायचं आपल्याला नाही. 2-2 तास द्या. ऑगस्ट मध्ये पण मराठीला 2 तास द्या आणि इंग्लिशला 2 तास द्या. याचा फायदा काय होईल? याचा फायदा असा होईल की सध्या तुमच्यावर डोक्याला प्रेशराईज नाहीये तुम्ही, आणि प्रेशराईज नसल्यामुळे काय होतं, इथं तुम्ही सरळ सेवेची पण सोबत सोबत तयारी करताय. मग सर जीएसचं काय करायचं? तर ऑब्विस आहे, जीएस तुम्ही जे वाचता ते सगळं जीएस तिथे आहे. आणि संयुक्त परीक्षेची अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते जीएस फारसं काही जड जात नाही. मी तुम्हाला बी फ्रँक, मी सरळ सरळ सांगतोय. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते तुमच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही, फार कठीण अशी गोष्ट असणार नाही. ठीक आहे, जीएस तुम्ही करणारच आहात. फक्त तुम्हाला 2 वेगळे विषय काय करावे लागतील? ते करावे लागतील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मराठी आणि इंग्लिश. हे जर तुम्ही केलं तर आगामी ज्या कोणत्या सरळ सेवा असतील, काल तुम्हाला माहिती आहे, काल पण ठीक आहे आकृतीबंध तयार करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सरकारनं मेगा भरतीचे निर्देश दिले आहेत. ठीक आहे, जर फडणवीस सरकार असं काहीतरी कमिटमेंट करत असेल आणि निर्देश दिले असतील, तर ऑब्विस आहे ते तुमच्या समोर येणारच आहे. सो अशा वेळेस मला असं वाटतंय की तुम्ही हे विषय करून घ्यायला पाहिजे. फक्त एकच असतं, सरळ सेवा संयुक्त परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पोरांना सरळ सेवेचे अँगल सहसा लागत नाहीत. ठीक आहे, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? अशा वेळेस तुम्ही थोडस एखादा कोर्स वगैरे काहीतरी जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं तर एखादा कोर्स वगैरे जॉईन करायचा. आता जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय. ठीक आहे, मी तुम्हाला तुमच्यावर कंपल्शन करणार नाही की तुम्ही कोर्स जॉईन करा. फक्त मी तुमची एक आयडिया क्लिअर करून देतोय. जर तुम्ही बघितलं ठीक आहे, एकच मिनिट फक्त.
एक मिनिट द्या फक्त बघा. ठीक आहे. ठीक आहे. येस, मी तुम्हाला एक आयडिया सांगतोय. आयडिया अशी आहे की आता तुम्हाला 2-3 महिने सरळ सेवेची तयारी करायची आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की सध्या मी टेक्स्ट बुकला आहे. ठीक आहे. सो टेक्स्ट बुकला शिकवत असताना एक एक स्कीम मला तुमच्यासाठी आवडली म्हणून तुम्हाला सांगतोय. बऱ्याचदा काय असतं बघा, एका विद्यार्थ्यांसमोर अनेक परीक्षा असतात आणि मोटिव्ह तर एकच आहे, सरळ सेवेतील कोणतंही एक पद असतं पाहिजे. मुलं काय करतात, वनरक्षकची वेगळी बॅच लावतात किंवा मग नगरपालिकेची वेगळी, तलाठीची वेगळी, ग्रामसेवकची वेगळी असं करतात. सो अशा वेळेस काय झालंय, एक टेक्स्टबुकने एक छोटीशी ऑफर आणली आहे ज्याच्यामध्ये टेक्स्टबुक सुपर पास लाईव्ह नावाचं आहे. इथं काय आहे, एका सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही 300+ परीक्षांची लाईव्ह तयारी करू शकता. म्हणजे 300 पेक्षा जास्त कोर्सेस एका ऍक्सेस मध्ये, एका सबस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे बघा, तुम्ही समजा शिक्षक भरतीची तयारी करत असाल, असतात डीएड बीएड झालेले बांधव, किंवा तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल, किंवा तुम्ही सरळ सेवाची तयारी करत असाल, किंवा पोलीस वनरक्षक किंवा बँकिंग किंवा एसएससी कोणती तयारी जर करत असाल, तर अशा तयारीमध्ये, ठीक आहे, अशा तयारीमध्ये वेगवेगळ्या बॅचेस खरेदी करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. तुम्ही वन स्ट्रोक मध्ये, कारण की आता बघा, आता ज्या भरती येणार आहे त्यासाठी हे उपयुक्त आहे. इथं वन स्ट्रोक मध्ये तुम्हाला काय होईल, सबस्क्रिप्शन मिळेल. तुम्हाला जस्ट करायचं काय, 5 दिवसाचा ट्रायल प्लॅन आहे. तुम्ही ₹5 सबस्क्रिप्शन घेऊ शकता 5 दिवसासाठी. जर तुम्हाला वाटलंय की ही स्कीम फार वर्क करते आहे, तर तुम्ही 3 महिन्याचा प्लॅन घेऊ शकता 329 मध्ये. या 329 मध्ये फायदा काय आहे, या 329 मध्ये फायदा असा आहे की तुम्हाला 300 परीक्षा, जे कोर्स वाटले तुम्ही त्यापैकी एखादा कोर्स करू शकता आणि त्या परीक्षेला फोकस करू शकता. म्हणजे वर्षभरात येणार आहे कोणत्याही बॅचेस असतील, कोणत्याही, तर त्या बॅचला तुम्ही एक्सेस देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जस्ट काही रुपयांमध्ये, म्हणजे 300 रुपयांमध्ये 3 महिन्याचा ऍक्सेस मिळतोय. तुम्हाला जर वाटतंय की मला वर्षभरातल्या सर्व परीक्षा टार्गेट करायच्या आहेत, तर जस्ट सिम्पली 1099 रुपयाला तुम्हाला 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन मिळतं आहे. ठीक आहे. हे सिंपल सबस्क्रिप्शन आहे. वन सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही संपूर्ण तयारी करू शकता. कळालं का? म्हणजे ₹1, ₹2, ₹3 याने तुम्ही सगळं अभ्यास करू शकता. स्टडी मटेरियल वगैरे सगळं तुम्हाला तिथं काय केलं आहे, प्रोव्हाइड केलं आहे. सो अशा प्रकारे एक सबस्क्रिप्शन आहे. जर वाटलं तर तुम्ही त्याला काय करू शकता, ते घेऊ शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल आणखी त्या सबस्क्रिप्शनच्या संदर्भात कोणतेही डाऊट आले तर तुम्ही मला कॉल करू शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंक वरून तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलंय की सर आम्हाला यामध्ये तुमची मदत पाहिजे, तर मी तुम्हाला सिम्पली सांगतोय काय करायचं. सर्वात इम्पॉर्टंट, मला 9881744762 या नंबरवर कॉल करा. मी तुम्हाला संपूर्णपणे मदत करतोय. ठीक आहे. आणि तो कोर्स परचेस करताना माझा कुपन कोड वापरा, PawanB20. हा जर तुम्ही वापरलाय तर तुम्हाला काय होईल, 20% ऑफ मिळेल एक्स्ट्रा. ओके. चला, मग आता हे झालं 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन. मी तुम्हाला एक आयडिया दिली. मी परत एकदा सांगतोय, कोर्स जॉईन करायचा नाही करायचा हा तुमचा मुद्दा आहे. फक्त तुम्हाला सांगतोय की एका ठिकाणी इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. आता महत्वाचा मुद्दा आहे की मग सर संयुक्त वाल्यांनी काय करायचं. ठीक आहे. संयुक्त गट जी आहे ब, ही पण आमच्याकडून मिस नाही झाली पाहिजे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, अशा वेळेस मी तुम्हाला प्रॉपर प्लॅन सांगितला आहे की बघा, सध्या तुम्हाला 10 तास तरी मेहनत करावी लागेल. 10 hours. मी तुम्हाला सांगतोय 10 तास हे तुम्हाला दररोज डेली इतकी तयारी करण्याची जर असेल क्षमता, तरच या परीक्षेचा अभ्यास करा. मग सिम्पली काय करायचं बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, विज्ञान नावाचा विषय आहे जो केल्याशिवाय रिझल्ट येऊ शकत नाही. याला दररोजचा 1.5 तास द्या. 5 महिने 1.5 तास दिला तर कम्प्लीट होऊन जातं. त्यानंतर तुम्ही रिझनिंग मॅथ करताय, याला 90 मिनिटं द्या. 5 महिने जर केलं तर होऊन जातं. करंट अफेअर आहे, या करंट अफेअरला दररोज 30 मिनिटं द्या बाळांनो. एवढं जरी केलं ना तरी हे विषय तुम्हाला किती मार्क देतात माहितीये का. हा विज्ञान जो असतो 15 मार्कचा विषय आहे. रिझनिंग मॅथ हा प्रिलिम्सला 15 मार्कचा विषय आहे. आणि करंट अफेअर हा तुम्हाला 15 मार्कचा विषय दिसतो. ठीक आहे, समजलं. सो अशा प्रकारे हे तुम्हाला, आणि रिझनिंग मॅथ अलीकडे 20 पर्यंत पण एक्सटेंड झालाय. सो 45 मार्क्स. ठीक आहे. हे तुम्हाला कोण देतात, हे तुम्हाला देतात हे 3 विषय. किती तास अभ्यास करायचा आहे फक्त,
तो अभ्यास करायचा आहे तुम्हाला दीड आणि दीड 3 तास, 3.5 तास. समजलं? 3.5 तास तुम्ही 45 मिनिटाची हे 5 महिने प्रॉपर करायचं. राहिलं त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी सोबत सोबत ठेवायचं आहे. आणि ह्या जर बॅचेस जॉईन केल्या, ठीक आहे, तर मग तुम्हाला हेही करण्याची गरज नाही. हे सर्व इथं क्लिअर होऊन जातं. ठीक आहे. आणि सोबत काय करायचं, पहिले 2 महिने लक्षात ठेवा. जुलै ऑगस्ट हे 2 महिने, ठीक आहे, जुलै आणि ऑगस्ट, ठीक आहे, आणि एक सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे 2 महिने. इथं 2 विषय घ्या, एक पॉलिटी घ्या, पॉलिटी, आणि याच्यासोबत हिस्ट्री घ्या. ठीक आहे, इथं इकॉनॉमिक्स घ्या. ठीक आहे, आणि याच्यासोबत जिओग्राफी घ्या. संपला सिलेबस तुमचा. असं जर प्रॉपर नियोजन केलं, आणि याला किती वेळ द्यायचा, दररोज 2-2 तास द्यायचा. ठीक आहे, याला पर 2-2 तास द्यायचा. असं जर केलं तर बघा 4 तास हे, 3 तास हे, 3.5 तास, आणि 2 तास ते, म्हणजे 4 आणि 3 7.5 तास, आणि 2.5 तास जरी दिलं तरी 10 तासात तुमचा संपूर्णपणे अभ्यास होऊन जातो. फक्त एकच आहे की तुमचा अभ्यास टार्गेटेड असला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर फोकस पाहिजे. मला एवढं वाटतंय. ठीक आहे. आणि एकदा का नोकरी लागली रे, मग तुमचं समाजात स्टेटस पण चेंज होतं आणि सगळ्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित होतात. फक्त मला असं वाटतंय. ठीक आहे, मी ह्या गोष्टी फील केल्या आहेत जवळून. ठीक आहे, येते का लक्षात? म्हणून बाळांनो, एकच करा, हे 3 विषय डेली बेसिसवर चालू द्या. ठीक आहे, इंग्लिश मराठी हे पण काय करा, हे डेली बेसिसवर चालू द्या. जुलै ऑगस्ट महिन्यात होऊन जातं. ठीक आहे, आणि याला काय करायचं, याला दररोज तुम्ही 90 मिनिटं जरी दिले तरी होऊन जातं. ठीक आहे, आणि जुलै ऑगस्ट मध्ये पॉलिटी आणि हिस्ट्री चालू द्या. ठीक आहे, आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुम्ही काय करा, इको आणि जिओ घ्या. असं जर केलं ना, तरी तुमच्याकडे नोव्हेंबर महिना हा पूर्ण रिव्हिजन साठी राहतो. मला असं वाटतंय की तुम्ही या पद्धतीनं प्लॅनिंग करायला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, आणि वाटत असेल तर तुम्ही हे जॉईन करू शकता. ठीक आहे, एकदम सो सिंपल सगळं आहे. आणि आणखी एक सांगतोय की तुम्ही आपल्या बॅचच्या या मुलांना, चॅनलच्या विद्यार्थ्यांनी पवन B20 हा कुपन कोड वापरा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, 20% एक्स्ट्रा ऑफ मिळेल. आणि काहीही तुम्हाला समस्या असली तर तुम्ही 9881744762 या नंबरला कॉल करा. मी आहेच. ठीक आहे, हे तुम्हाला सेशन मध्ये उत्तरं मिळाली का तुमच्या प्रश्नाची? ठीक आहे, मिळाली असतील तर हो, नसेल तर नाही, आणि आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करा, मला कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी एक नवीन सेशन घेऊन येईल. ठीक आहे, आता इथंच थांबतोय. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.